आज निघले होते मम्मीकडे जायला, तर त्यासाठी आधी हार घेतला आणि त्यानंतर मग निघलं पुढं. हार का घेतला ते पुढं तुम्हाला कळेल. तर मग रस्त्यांना आज ना सकाळी लवकर निघलो होतो, तर ऋत्विकची सकाळची झोप झाली नव्हती. मग मस्त तो गाडीवरच झोपी गेला होता निवांत मस्त. तर दरेवाडी माझ्या माहेरचं गाव काही इतकं लांब नाही आहे, पण तो झोपला तोपर्यंत आम्ही पोचलो दरेवाडी. तर दरेवाडीत गेले, माझ्या मावशां त्या सगळ्या आल्या होत्या, त्यांचा चालला होता स्वयंपाक. ऑलमोस्ट स्वयंपाक होत आला. आज काही सांबार भात आणि लापशी बनवली होती, तर मावशी सांबार बनवत होती. तर आज होता पप्पांचा महिना माझ्या. तर हे इकडं सगळे खेळत होते बहिणींनी. तोपर्यंत मग पाट वगैरे पुसून पप्पांचा फोटोला हार वगैरे सगळं घातलं आणि त्यानंतर मग मी पाया पडून घेतलं. त्यानंतर मग मामा माझे चुलते असे सगळे येतात जेवायला, पण त्यावेळेस मी वाढत होते, त्यामुळं मग तो व्हिडिओ शूट करायला झाला नाही. म्हणजे जेवढे होते तेवढं नंतरून मग मी घेतलं. मावशा वगैरे असं सगळेजण येतात. तर त्यानंतर आले होते मी माझ्या मावशीकडे. तिने घरगुती चकलीचा व्यवसाय खूप छान चालत आहे तो, तर त्याचीच मला माहिती घ्यायची होती, म्हणून मी तिच्याकडे आले. तर तिच्या तोंडून आपण माहिती जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अक्षताला मी बऱ्याच दिवसापासून घरी बोलवलं होतं, पण तिला वेळ भेटत नव्हता आणि तिला काल वेळ भेटला. तिने मला काल फोन केलेला की मी उद्या येते ताई तुमच्याकडं. तर मी म्हटलं हो ये. तर अक्षता माझ्या घरी आली, मला खूप छान वाटलं. आपला बिझनेस खूप छान प्रकारे चालू आहे, सर्वांना आपली टेस्ट आवडत आहे. एकदा खाल्ल्यानंतर म्हणजे परत परत मला ऑर्डर येत आहे. तुम्हाला आतापर्यंत कुठून कुठून ऑर्डर आले चकलीच्या? मुंबईला आपली कंटिन्यू चालू आहे, पुणे, मुंबई, धाराशिव, नाशिक, भरपूर ठिकाणी म्हणजे बाहेर पण पाठवते. आपल्या नगरमध्ये पण चालू आहे आणि बाहेर पण भरपूर म्हणजे कॉल येतात मला आणि ऑर्डर पण करतात लेडीज. म्हणजे भरपूर तुमची चकली जाते इथं एकदम चांगल्या प्रकारे आणि खाल्ल्यानंतर प्रत्येकाला आवडती टेस्ट. म्हणजे ज्यांना कुणाला घ्यायचं असेल त्यांनी आपली बुकिंग फास्ट करा. हे घरगुती खाण्यासाठी पॅकिंग एकदम छान आहे. हा चिवडाही छान क्वालिटीचा आहे आणि हायजीन मेंटेन करून बनवलेले पदार्थ आहेत हे सगळे. काळजी घेऊन बनवलं जातं, असं काय उगाच बनवलं जातं. तर त्यांचा असं बेसमेंटला त्यांनी चकलीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. तर त्यानंतर मग मी गेले घरी गेल्यावर खूप दमले होते. काम करायची आज इच्छा नव्हती, डबे बनवायची पण करणार काय, प्रत्येक वेळेस सुट्टी देऊन किंवा कारणं देऊन चालत नाही. तर यांनी भाजीपालाही आणला होता, तोही निसायचा होता. तर मग पटपट डबे भरून घेतले. त्यानंतर किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं, कारण की सकाळी आपल्यालाच करायचं आहे, आत्ताही आपल्यालाच करायचं आहे. सकाळी मूड खराब करण्यापेक्षा आत्ता थोडा खराब झाला तरी झालं, असं म्हणून सगळं किचन क्लीन केलं, फरशी वगैरे साफ केली. असा अवतार झाला होता. म्हणलं आता पहिलं फ्रेश होते. ऋत्विक इकडे खेळायच्या नादी होता, तोपर्यंत मग मी फ्रेश झाले. फ्रेश झाल्याच्या नंतर मग मला कोथिंबीर आणि शेपूची भाजी नीट करून ठेवायची होती, ती केली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि फॉलो करायला